छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 गड किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये समावेश करण्यात आला। यामध्ये महाराष्ट्रातील 11 किल्ले रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग, खांदेरी तसंच तामिळनाडूतील जिंजी या किल्ल्यांचा समावेश आहे। विरोधकांच्या सभात्यागानंतरही महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक विधान परिषदेमध्ये मंजूर झालं। दरम्यान विधेयक रद्द करण्याची मागणी विरोधकांनी केली आहे। विधेयकावरती सही करू नका अशी विनंती राज्यपालांना करणार असल्याचं अंबादास दानवे म्हणाले। सत्ताधाऱ्यांकडे बहुमत असल्याने त्याचा दुरुपयोग सुरू आहे। जनसुरक्षा विधेयकात नक्षलवाद या शब्दाचा उल्लेख नाही, त्यामुळे कायद्याचं नाव जनसुरक्षाऐवजी भाजप सुरक्षा ठेवावं असा हल्लाबोल उद्धव ठाकरेंनी सरकारवर केलाय। कम्युनिस्ट विचारधारा मारून बाळासाहेबांनी शिवसेना वाढवली असं वक्तव्य प्रसाद लाड यांनी केलं। या वक्तव्यानंतर विधान परिषदेत गदारोळ झाला। अंबादास दानवेंचा प्रसाद लाड यांच्या वक्तव्यावर आक्षेप घेतलेला आहे। नक्षलवाद विरोधात जनसुरक्षा विधेयक आहे ना असा सवाल दानवेंनी उपस्थित केला। जनसुरक्षा विधेयक कायद्याला डाव्या विचारांच्या पक्षांनी हरकत घेतली आहे। शेकापचे जयंत पाटील यांनी या कायद्यावरती उघड भाष्य करत याबाबत मोठी प्रतिक्रिया दिली आहे। जनसुरक्षा कायद्याचा मोठा गैरवापर होऊ शकतो अशी शक्यताही जयंत पाटील यांनी व्यक्त केली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या नवी मुंबई विमानतळाच्या कामाची पाहणी करणार आहेत। त्यानंतर मिसिंग लिंक प्रकल्पाची मुख्यमंत्री फडणवीस पाहणी करतील। ग्रामीण मार्गाच्या दर्जोन्नतीत शासनाच्या समितीने एक अजब सूचना दिलेली आहे। प्रस्तावित रस्त्यांसाठी शेतकऱ्यांकडून मोफत शेतजमीन मागण्यात आली आहे। भाजप आमदार विक्रम पाचपुते यांनी यावरती हरकत घेतली आहे। पिंपरी चिंचवड शहराचं नाव बदलून जिजाऊनगर करा अशा मागण्या करण्यात आल्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे। विधान परिषदेच्या आमदार उमाताई खापरे यांनी सभागृहामध्ये मागणी करत मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलं आहे। 50 खोके एकदम ओके यातला एक खोका आज दिसला असा टोला आमदार आदित्य ठाकरेंनी संजय सिरसाटांना लगावलेला आहे। पैशांच्या बॅगेचा व्हिडिओची चौकशी करण्याची मागणी आदित्य ठाकरेंनी केली आहे। मी आधीपासून संजय शिरसाट यांच्या दौलतीबद्दल बोलतोय। त्यांच्या घरामध्ये पैशांची बॅग आली कुठून? घरकाम करताना त्यांना जमिनीत गाडलेला हंडा सापडला की काय असा सवाल इम्तियाज जलील यांनी केलेला आहे। आता मुख्यमंत्री यांनी आपली प्रतिमा टिकवून ठेवण्यासाठी या सगळ्याची चौकशी केली पाहिजे असंही जलील म्हणाले। महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयकाविरोधामध्ये कोर्टात जाणार असल्याचं ट्विट प्रकाश आंबेडकरांनी केलंय। जनसुरक्षा विधेयक महाराष्ट्रातील फुले शाहू आंबेडकर विचारधारा नष्ट करणार असल्याचा आरोप त्यांनी केला आहे। शिरूर तालुक्यातील 96 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचं आरक्षण जाहीर झालंय, त्यामुळे काहींना आनंद झालाय तर काहींच्या हाती निराशा लागली। नवी मुंबईतील ईडब्ल्यूएसच्या 791 घरांच्या घोटाळ्या प्रकरणी भाजप आमदार विक्रांत पाटील यांनी सभागृहात लक्षवेधी मांडली। या प्रकरणामध्ये पालिका नगरविकास विभागातील अधिकाऱ्यांवरती ठपका ठेवत घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी सरकारकडून समितीची स्थापना करण्याचे आदेश मंत्री उदय सामंतांनी दिले। नागपूर प्रकरणात फहीम खानला सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आलाय। फहीम खानला 1 लाखाच्या जात मुचलक्यावरती जामीन मंजूर करण्यात आलाय। हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड असल्याचा आरोप फहीम खानवरती आहे। मुरुड जवळील कोर्लई समुद्रकिनारी आढळून आलेली संशयास्पद वस्तू पाकिस्तानी बोट असल्याचा संदेश मिळताच सुरक्षा यंत्रणांमध्ये खळबळ उडाली। मात्र सखोल तपासानंतर ही वस्तू बोट नसून मासेमारीसाठी वापरला जाणारा फ्लोटिंग बोया असल्याचं स्पष्ट झालंय। टेनिसपटू राधिका यादवचं पोस्टमॉर्टम पूर्ण झालंय। शरीरातून 4 गोळ्या काढण्यात आलेल्या आहेत। यापैकी 3 तिच्या पाठीला आणि 1 तिच्या खांद्याला लागली होती। दरम्यान मृतदेह कुटुंबियांना सोपवण्यात आला। बुलढाणा जिल्ह्याच्या खामगाव शहर हद्दीत कोट्यवधींचे बाजार मूल्य असलेल्या सरकारी भूखंड लाटला गेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला। खामगाव शहरातील भूमाफियांनी कागदपत्रांची अफरातफर करत नगर परिषदेची मालकी असलेली जागा हडपल्याचं समोर आलंय। नागपुरातील शिवाजीनगर भागातल्या पबमध्ये टेबलवरून 2 गटांमध्ये तुफान हाणामारी झाली। 3 तरुणांनी एका व्यक्तीला बेदम मारहाण केली आहे। मारहाण करणारी मुलं अल्पवयीन असून अल्पवयीन मुलांना पबमध्ये प्रवेशबंदी करण्याची मागणी स्थानिक करत आहेत।
जळगावमधील शासकीय महिला वसतिगृहात गतिमंद मुलीला मारहाण करण्यात आली आहे. महिला पोलीस कर्मचाऱ्याच्या तक्रारीनंतर 7 दिवसांनी ही घटना उघड झालेली आहे. किरकोळ वादातून मुलीला वसतिगृहातील मुलीकडूनच मारहाण केली असून महिला आणि बालविकास अधिकाऱ्यांनी तात्काळ चौकशी समिती गठीत केली आहे. मनमाडच्या भिवतास धबधब्यावरती पर्यटकांमध्ये तुफान राडा झालाय. 2 गटातील लोकांनी एकमेकांना मारहाण केली आहे. या मारहाणीची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पुण्यातील गुडलक कॅफेतील बनमस्कामध्ये काचेचा तुकडा आढळलाय. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावरती जोरदार व्हायरल झालाय. ज्या ग्राहकासोबत हा प्रकार घडलाय त्या ग्राहकाने व्हिडिओच्या माध्यमातून संताप व्यक्त केलाय. मुंबई पुणे लोहमार्गावरती खंडाळा मंकी हिल जवळ मालगाडीच्या डब्याची चाकं निखळून पडल्यामुळे मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. मुंबईकडून पुण्याकडे जाणाऱ्या मेल एक्सप्रेस पॅसेंजर रेल्वे मालगाड्या कर्जत आणि पळसदरी मार्गावरती थांबवण्यात आल्या होत्या. दरम्यान आता ही वाहतूक सुरळीत झाली आहे. नवी मुंबईत 5G युनिट चोरी प्रकरणी टोळीला पोलिसांनी अटक केली आहे. यावेळेला पोलिसांनी त्यांच्याकडून 56 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. अमरावती जिल्ह्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे मालखेड परिसरातील नवीन रेल्वे अंडरब्रिज पाण्याने तुडुंब भरला. त्यामुळे वाहतूक ठप्प झाली. सोलापूर शहरामध्ये मोकाट जनावरांच्या नियंत्रणासाठी महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने एक बैठक घेतली. दरम्यान शहरातील मोकाट जनावरांवरती उपाययोजना करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना देण्यात आले. सांगलीमध्ये शेतकऱ्यांनी शक्तीपीठ महामार्गाला सलग 4थ्या दिवशी सुद्धा विरोध केलेला. यावेळेला मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी मोजणीपासून रोखलंय. दरम्यान तातडीने शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याची मागणी शेतकरी करत आहेत. संभाजीनगरच्या विद्यादीप बाल सुधारगृहाच्या मुलींनी धिंगाणा घातलाय. त्यामुळे विद्यादीप बाल सुधारगृहासमोर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. बेळगाव जिल्ह्यातील सौंदत्ती देवस्थानाला भरभरून दान प्राप्त झालंय. भाविकांनी 3 महिन्यांमध्ये 3,81,00,000 इतकं दान रेणुका मातेच्या चरणी अर्पण केलंय. नाशिक मुंबई महामार्गावरती मुंडेगाव फाट्याजवळ भीषण अपघात झाला. कारवरती कंटेनर आदळल्यामुळे हा मोठा अपघात झालेला. या अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला. पुण्याच्या शिवाजीनगरमधील शेतकरी महाविद्यालय परिसरात PMPL बसला आग लागली. अग्निशमक दलाच्या जवानांनी आगीवरती नियंत्रण मिळवलंय. आर्थिक देवाणघेवाणीतून अपहरण करत 55 वर्षीय व्यक्तीला मारहाण करण्यात आली. मारहाणीमध्ये मधुकर कोळगे या व्यक्तीचा मृत्यू झाला. तर मारहाणीनंतर मृतदेह शासकीय रुग्णालयात ठेवून आरोपी पसार झाले. रायगड जिल्ह्यातील मुरुडमध्ये ड्रग्ज रॅकेट उघडकीस आलेला आहे. मुरुड पोलिसांनी कारवाई करत तब्बल 13 आरोपींना अटक केली आहे. या आरोपींकडून सुमारे 2 किलो 776 ग्रॅम वजनाचं चरस आणि अंमली पदार्थ जप्त केले. अमरनाथच्या पालेगाव भागातील पटेल झिऑन या गृहसंकुलामध्ये एका 12 वर्षीय अल्पवयीन मुलाला बेदम मारहाण करण्यात आली होती. लिफ्टमधून घरी जात असताना लिफ्टचा दरवाजा बंद केल्याच्या रागातून कैलाश थवानी या व्यक्तीने मुलाच्या हाताचा चावा घेतला होता. परभणीच्या 0 फाटा भागामध्ये ॲडमिशनची उर्वरित रक्कम न भरल्यामुळे संस्थाचालकाने एका पालकाला मारहाण केली. या मारहाणीमध्ये पालकाचा मृत्यू झालाय. तर आरोपीवरती तातडीने कारवाई करण्याची मागणी मृत पालकांच्या कुटुंबियांनी. मुरुडमधील पालिकेच्या प्रियदर्शनी क्रीडा संकुलातील जलतरण तलावात गेल्या अनेक वर्षांपासून तो बंद आहे आणि 18 कोटींचं टेंडर काढून सुद्धा काम पूर्ण न झाल्यामुळे काँग्रेस आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. लातूरच्या पानगाव या ठिकाणी पन्नगेश्वर खासगी साखर कारखान्यावरती विविध प्रश्नांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मोर्चा काढला. तातडीने मागण्या पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली. बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयावरती ख्रिस्ती समाजाने मोर्चा काढलाय. पडळकरांची आमदारकी रद्द करून कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. पुण्यात विविध मागण्यांसाठी शिक्षकांनी महाक्रोश मोर्चा काढला. जुनी पेन्शन लागू करण्याची मागणी यावेळेला शिक्षकांनी केली आहे.